शब्द, मन आणि प्रेम. शुभ क्रिया. अह पाठ आहे 374. तर शुभ बोलतो, बाप रे, किती ते प्रेम. माझ्यासोबत बसून कधी न्यूज बघितली नाही, पण आता न्यूज बघून मला सगळं सांगत आहे. वाव, नाईस. खरंच खूप जास्त प्रेम आहे माझ्या क्रियूचं. तर क्रिया बोलते, हो मग आहेच. बरं, चल मी जाऊ आता फ्रेश व्हायला. तर शुभ हो बोलून कॉल कट करतो आणि मग दोघेही आपापलं आवरून घेण्यात बिझी होतात. दुपारी क्रिया ऑफिसमध्ये असते, मीटिंगमध्ये, आणि शुभ फिरत असतो चांगले चांगले स्पॉट सर्च करून, आणि तसंच फोटोज काढून क्रियाला शेअर करत असतो. तर क्रिया कामात असल्यामुळे फोनकडे लक्ष नसतो. इव्हनिंगला शुभ जातो रेल्वे स्टेशनवर आणि क्रिया पण ऑफिसमधून फ्री होताच कॉल करते. तर शुभ विचारतो, हाय बेबी, बोल. तर क्रिया बोलते, काय मग, कुठे कुठे फिरला, काय काय बघितला, काय छान वाटलं, आणि कोणत्या मुलींना बोलला वगैरे तर नाही ना? हां, दिवसभर बोलणं बंद होतं म्हणून हा डाऊट आला असेल. तर शुभ सांगतो, खूप फिरलो, खूप छान एन्जॉय केला, आणि खूप मज्जा आली, आणि कोणत्याच मुलीला बोललो वगैरे नाहीये मी. कधी नाही ते आज बरोबर विचारली का हा प्रश्न तू? असं का बरं? तर क्रिया बोलते, असंच सहजच आलं डोक्यात तर विचारली. आणि असं पण आपण आज जास्त बोललो नाहीये. मग या गॅपची सवय नाहीये ना. म्हणून डोक्यात येतं असं काहीतरी. अच्छा बेटा, हो का? तर शुभ बोलतो, हां, मलाही असंच होतं. जेव्हा तू बिझी असते, मग ते घरी असो, ऑफिसमध्ये असो की बाहेर कुठेही असो. मला पण असेच प्रश्न पडतात. म्हणून तुला विचारून घेतो. तर क्रिया ठीक आहे बोलते, आणि पाऊस सुरू आहे का असं विचारते. भिजला वगैरे तर नाही ना? तर शुभ बोलतो, पाऊस सुरू आहे. रेनकोट घातलं होतं मी, आणि तिकडे पाऊस सुरू आहे का? तू कुठे आहे आत्ता? तर क्रिया सांगते, मी आत्ता कारमध्ये आहे, घरी जात आहे. आणि हो, इकडे पण खूप जोराचा पाऊस सुरू आहे. मला बाहेरचं काहीतरी चटपटीत खायची खूप क्रेव्हिंग होत आहे. सो प्लीज खाऊ का? हां? तर शुभ बोलतो, बिलकुल काही गरज नाहीये. स्पेशली या पावसाच्या दिवसात तर बिलकुल नाही खायचं. खूप जास्त चान्सेस असतात तब्येत खराब होण्याचे. सो तब्येतीची काळजी घेत जा. जे हवं ते घरी जाऊन मम्मीला बनवून दे बोल. तर क्रिया बोलते, यार बेबी, एखाद्या वेळेस काही नाही होत ना. का नाही ऐकत तू माझं? नेहमी असंच बोलतो, थोडं काही खाते बोलली तर. तर शुभ बोलतो, बेटा तो हे बाहेरचं खाण्याबद्दल नेहमी बोलते, आणि मी खायला अलाव पण केलाय. असं नाही की कधीच नाही केलं. ओके? सो असं रिॲक्ट करू नको कधी न केल्यासारखं. तर क्रिया बोलते, "असू दे, जाऊ दे सोड, मला नाही खायचं काही." तर शुभ बोलतो, "हे असं रडका फेस करून बोलली तरी मी नाहीच बोलणार आहे, ओके बेबी? जा, नीट जा घरी आता." तर क्रिया बोलते, "यार बेबी, प्लीज खाऊ दे ना, असं नको ना करू प्लीज." तर शुभ बोलतो, "नाही क्रियू, मी आल्यानंतर तू येणार आहेस ना, मग खायला जाऊ आपण बाहेर, ओके?" तर क्रिया बोलते, "नाही." मग तू नाही घेऊन जात मला, सारखं-सारखं कारण देतो. पाऊस आहे आता, किंवा मग तिथे गेल्यावर बोलतो, "असं कसं आवडतं गं तुला? मी तर कधी नाही खाणार असलं," वगैरे, वगैरे. अय्यो! तर शुभ बोलतो, "मग तू मागे का फिरते असं बोलल्यावर? तुला खायचं असतं तर खात जा ना. कशाला माझं ऐकून नको खाऊया बोलून निघते?" तर क्रिया बोलते, "हां, मग तुझे फेस एक्सप्रेशन बघून निघते. तू देतोस तसे एक्सप्रेशन्स. कळलं ना?" तर शुभ बोलतो, "बरं ठीक आहे. जा घरी जा नीट, आणि फ्रेश वगैरे हो, चेंज वगैरे कर, बोलू नंतर, ओके?" तर क्रिया बोलते, "हो, ठीक आहे." आणि करते मी तसं फ्री होताच मेसेज कॉल, "टेक केअर, लव्ह यू बेबी." अँड देन कॉल कट होतो. रात्री 10 वाजता शुभ ट्रेनमध्ये असतो आणि क्रिया फ्री होऊन कॉल करते. तर शुभ विचारतो, "बेटा, इतका वेळ कुठे बिझी होती? किती तासाने मला कॉल केली आहेस?" घरी गेली तेव्हापासून तर आतापर्यंत नो मेसेज, नो कॉल. आणि आता कॉल करून रिझन ऐक सांगण्याऐवजी नॉर्मल हेल्लो बोलत आहेस, जसं की काही झालंच नाहीये. काय सीन काय आहे नक्की? तर क्रिया बोलते, "1 मिनिट शांत हो बेबी, प्लीज सॉरी. पण प्लीज ऐकून घ्या आधी. मी घरी आल्यानंतर पप्पा आले. आय थिंक 8 वाजता काहीतरी." तर शुभ बोलतो, "हां, मग काय झालं?" त्यांच्यासोबत ऑफिसचं बोलत बसली हो ना. मग कोणीतरी मेसेज कॉलचं वेट करत असेल, ते गेलं खड्ड्यात. आधी आपलं काम व्हायला हवं, बाकी होत राहील असंच. असंच ना? तर क्रिया बोलते, "आधी ऐकून तरी घे बेबी, प्लीज ऐक ना." पप्पा आले आणि ते आज ऑफिसला आले नव्हते, तर घरी येऊन लॅपटॉप घेऊन बसले. मग 2-3 असे क्लायंट होते, त्याबद्दल डिस्कस करायचं होतं. तर तेच सांगत होते. मग पप्पाला हळूच बोलले मी, की "चंद्रपूरला नवीन मॅनेजर अपॉइंट करून देते मी. मला आता बाहेर जायचं आहे मोठ्या सिटीजमध्ये." ओह! अच्छा, हे बोलणं झालं तर. तर पप्पा ऐकून बघतच राहिले आणि बोलतात, "त्या मुलाचा विचार सोडली का?" "वॉव बेटा, मला खूप बरं वाटलं हे ऐकून. तू समजदार निर्णय घेऊन लांब व्हायचं ठरवली. सांग, सांग, बाहेर म्हणजे नक्की कुठे जायचं आहे तुला? कोणती सिटी?" तर मी बोलली, "पप्पा, 1 सेकंड थांबा. मी त्याच्यापासून लांब जायचं म्हणून नाही बोलत आहे. मी माझ्या फ्युचर ड्रीम्सला घेऊन बोलत आहे."
यात मी त्याला सोडलं किंवा त्याच्यापासून लांब जात आहे हे कुठेच बोलली नाहीये. आणि असं कधी होणारही नाहीये. सो प्लीज हा विचार सोडून द्या तुम्ही. असा नका बोलू, असा नका विचार करू काही. तर पप्पा बोलतात, "अगं मग असं आधीच बोलायचं ना, अर्धवट काय बोलते? जाऊ दे, माझा मूड खराब झाला, बाकी चर्चा आपण नंतर करू. मी जातो, मला काम आहे." देन ते लॅपटॉप घेऊन त्याच्याच रूममध्ये चालले गेले आणि मग मम्मा ऐकली आणि मला येऊन बोलते, "तू काय करत आहेस हे सर्व? तो तिकडे गेला म्हणून हे सर्व करत आहेस ना? पण तुला कळतंय का? पप्पाला थोडं जरी काही कळलं ना, तर परत कधीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही ते. आणि मग लग्नाचा विषय तर कायमचं सोडूनच दे. लग्नाबद्दल काय ते बोल आणि त्यावर सोल्युशन काढ. पण हे असं काहीतरी नको बोलू." तर मी बोलली मम्माला, "ते ऐकूनच घ्यायला तयार नाहीयेत. मग किती दिवस असं टाळाटाळ सहन करू आणि वेळ घालवू? बोलायला रेडी असते तर मी बोलली असती ना." पण ते शुभचा विषय काढताच बोलायचं बंद करतात किंवा विषय बदलून टाकतात. मग काय करू? कसं बोलू त्यांना मी शुभबद्दल, लग्नाबद्दल? कसं पुढे घेऊन जाऊ हा विषय सांग? मग अशाने दिवस वाढत जातील आणि मी राहील इथेच आणि तो तिकडे इतक्या लांब. भेटायचं सोड, नीट बघता सुद्धा नाही येत. मग मला खूप चिड होते आणि कामात कुठेच लक्ष नाही लागत. मग मम्मा बोलली, "तुझं तर मला काही कळतच नाहीये. बघ काय ते." आणि मम्मा पण गेली रूममध्ये. अच्छा. तर शुभ बोलतो, "मग शेवटी काय सोल्युशन निघालं यावर?" "काहीच नाही ना. मग आता तू काय ठरवणार आहेस? पुढे काय करायचं?" तर क्रिया बोलते, "मला तेच काही सुचत नाहीये. तरी बघू पुन्हा याबद्दल परत पप्पासोबत बोलते. मग सांगते काय ते. आणि बाय द वे बेबी तू ट्रेनमध्ये आहेस ना? मग आता झोपणार केव्हा आहेस?" तर शुभ बोलतो, "झोपतो आता तुला बोलून." तर क्रिया विचारते, "बाय द वे जर मी असते तर आता सोबत तरी झोपला असता का?" तर शुभ बोलतो, "मूर्ख नाहीये मी तू सोबत असताना झोपायला." हां, फुल ऑन मज्जाच मज्जा केलं असतं आपण. तर क्रिया विचारते, "ट्रेनमध्ये बाकी लोकं पण असतात बेटा. सो हे जे काही बोललाय ना, ते शक्य नाहीये." तर शुभ बोलतो, "हां, तरी मी जमेल तेवढं जवळच घेऊन बसणार तुला आणि बाकी काय मग पुढे जमेल तसंच." तर क्रिया बोलते, "तुला याबाबतीत मी काही सांगायलाच नको, कारण तुझ्याकडे ऑलरेडी त्याचं उत्तर असतंच असतं. बाय द वे बेबी चल आता झोपू आपण, कारण उद्या ऑफिस आहे माझं आणि तुझी पण झोप व्हायला हवी ना." तर शुभ हो बोलून मग दोघेही तसंच शुभरात्री विश करून क्यूट स्वीट हग, किस करून झोपी जातात. सकाळी शुभ पोहोचतो चंद्रपूरला स्टेशनवर आणि क्रियाला मेसेज करून देतो आणि तेव्हाच क्रिया ऑफिसला जायला रेडी होऊन नाश्ता करत असते. तर मेसेजची नोटिफिकेशन बघून विचार करते की कारमध्ये बसल्यानंतर बघते. बिकॉज तेव्हा क्रियाचे पप्पा समोरच असतात. 15 मिनिटांनी शुभ घरी पोहोचतो आणि अंघोळीला जातो. नेमकं तेव्हाच क्रिया कॉल करते तर कॉल रिसीव्ह होत नाही. म्हणून क्रियाला वाटतं की बापरे, मेसेज लवकर बघितली नाही म्हणून राग तर नसेल आला ना शुभला. थांब परत करते. तर असं करून क्रिया 10 कॉल्स करून घेते आणि मेसेजवर सॉरी बोलत असते. पण शुभकडून काहीही रिस्पॉन्स नाही, कारण शुभ अंघोळीला गेलाय. आणि मग शुभ येऊन कॉल करतो. तर क्रिया परत सॉरी बोलत असते. तर शुभ विचारतो, "अगं काय झालं? इतकं सॉरी का बोलत आहेस?" तर क्रिया बोलते, "तू कॉल का नाही रिसीव्ह करत आहेस माझा? राग आला ना तुला मी लगेच रिप्लाय नाही केला म्हणून?" तर शुभ हसत बोलू लागतो, की "अगं माझी वेडी क्रियो, असं काहीही नाहीये. मी तर बाथरूममध्ये होतो ना. मग कसा कॉल घेणार?" तर क्रिया तसंच चिडून बोलते, की "नालायक, मग मला सांगायचं होतं ना तसं. मेसेज का नाही केला अंघोळीला जाताना? तुला माहिती आहे ना मी किती टेन्शनमध्ये आली होती. माझी ओव्हर थिंकिंग इतकी वाढली होती, की बापरे! काय सांगू आता." तर शुभ बोलतो, "सो सॉरी बेबी, पण खरंच मला वाटलं नव्हतं तू इतकी टेन्शनमध्ये येशील." तर क्रिया बोलते, "परत ही फालतूगिरी करू नको, आता सांगून ठेवते मी तुला." तर शुभ बोलतो, "अगं पण मी काय जाणून केलं नव्हतं जे इतके रागात सांगत आहे." तर क्रिया बोलते, "खरंच शुभ तुला माझ्याबद्दल काहीच नाही वाटत ना आता? म्हणजे लाँग डिस्टन्स झालं म्हणून लिटरली तू लांब होत चाललायस ना आता माझ्यापासून? माझी काय अवस्था झाली होती हे सांगून पण तू असं बोलत आहेस, म्हणजे बघ तू किती जास्त चेंज होत चाललायस. आता मला लवकर लग्न करून सोबत राहावं लागेल किंवा मग लिव्ह इनमध्ये होतो तसं राहावं लागेल. कारण तू ज्या प्रकारे चेंज होत आहेस ना, ते मला सहन होण्याच्या पलीकडे आहे आता." येस. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 375 मध्ये बघणार आहे आपण. आता यावर शुभ काय बोलतो, कसा रिॲक्ट होतो आणि क्रिया जी काही बोलली, त्यापैकी काय होईल नक्की? लग्न की परत लिव्ह इन? आणि फॅमिली काय बोलते, कशी रिॲक्ट करते क्रियाच्या बोलण्यावरून? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.